कामाच्या अतिव्यस्ततेमुळे तुम्ही जेवणाच्या वेळा पाळत नाही आहात, खूप मोठी गॅप होते आहे, तर हे नक्की तुमच्यासाठी आहे. जे लोक जेवणाच्या वेळा नियमितपणे पाळत नाही किंवा दोन जेवणामध्ये खूप मोठा गॅप ठेवतात, त्यांच्या शरीरामध्ये शुगर स्पाइक्स हा खूप जास्त असतो, म्हणजे एकदम शुगर कमी होऊन जाते. त्यावेळेला आपल्या ब्रेनला हवं ते फूड न मिळाल्यामुळे ब्रेन फॉग किंवा इरिटेशन, चिडचिड ही देखील वाढून जाते. तसंच शरीरामध्ये फॅट स्टोरेज मेकॅनिझम, शरीराला वाटतं आता मला अन्न मिळत नाही आहे, तर स्पेशली म्हणजे बेली फॅट, पोटावरची चरबी वाढायला लागते. जर तुम्ही जेवणाच्या वेळा नियमित करत नाहीये किंवा खूप गॅप ठेवताय, मग एनर्जीसाठी आपलं शरीर आपल्याच मसल्सला ब्रेकडाऊन करतं, त्याच्यामुळे लो एनर्जी देखील फील होतं. खूप वेळ न जेवल्यामुळे मग एकदम रात्री किंवा खूप गॅप केल्यामुळे आपल्याला भूक पण जास्त लागून जाते. त्यावेळेला नको तितक्या प्रमाणात अन्नाचं सेवन केलं जातं आणि हे डायजेस्ट करण्यासाठी शरीरातील अग्नीला देखील जास्त काम करावं लागतं. मग आयुर्वेदानुसार यामध्ये विषमाग्नी तयार होतो आणि या विषमाग्नीमुळे अनेक निरनिराळे आजार आपल्याला होऊ शकतात, अगदी ऍसिडिटी पासून, हेडेक पासून तर हार्ट ब्लॉकेजेस पर्यंत. तर जेवणाच्या वेळा चुकवू नका. नियमित जेवण कोणत्या वेळेला करायला पाहिजे हे जर माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा.